Welcome to all of students. Chapter number 2. Humans वर्ल्ड म्हणजे सजीव सृष्टी किंवा लिव्हिंग वर्ल्ड. सजीव सृष्टीला सुरुवात केलं तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रोथ इन बनियन अँड कोकोनट ट्रीज या वनस्पतींची वाढ कशी होते ते आपण पाहिलं. त्यानंतर आता पाहणार आहोत फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ, म्हणजे वाढीसाठी अन्नाची काय आवश्यकता असते ते आपण बघणार आहोत. कुठलेही प्लॅन्ट किंवा कुठलीही लिव्हिंग थिंग्स, कुठलाही सजीवाला वाढ असते, ग्रोथ होत असते आणि ती वाढण्यामागे, ग्रोथ होण्यामागे काहीतरी कारण असतात ते आपण बघणार आहोत. आता प्लॅन्ट ही एक आहे की ती कशामुळे ग्रोथ होते तर बघूया. प्लॅन्ट मेक देअर द ओन फूड इन द सनलाईट. प्लॅन्ट प्रोड्यूस फूड फ्रॉम द वॉटर, न्यूट्रिएंट्स इन द सॉइल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन दिस एअर. मग वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करते, मी देखील मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. आणि जमिनीत जे पाणी आहे, पोषक तत्वे आहेत आणि वातावरणातील हवेतील कार्बन डायऑक्साईड यांच्या साहाय्याने ते आपलं काय करत असतं, हवेतून कार्बन डायऑक्साईड कॅप्चर करतं आणि काय करतं, आपलं फूडही बनवत असतं. म्हणजे वनस्पती सूर्यप्रकाश, सनलाईट, प्लॅन्ट प्रोड्यूस द फूड फॉर द वॉटर, पाण्यात जमिनीत जे पाणी असतं त्या साहाय्याने आपल्याला अन्न मिळवतं. आणि न्यूट्रिएंट्स ऑफ द सॉइल अँड कार्बन डायऑक्साईड म्हणजे पाण्यातले जीवनसत्व, पोषक तत्वे, पाणी आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड या 4 ते 5 घटकांनी एखादी प्लॅन्ट आपलं अन्न स्वतः तयार करत असते. ठीक आहे. दिस प्रोसेस टेक प्लेस इन द लिव्स ऑफ द प्लॅन्ट्स. इट्स ब्रॉस्ट अबाउट दिस प्रेझेन्स ऑफ द सनलाईट विथ द हेल्प ऑफ द क्लोरोफिल्स इन दिस लिव्स. मग ही प्रक्रिया, अन्न बनवण्याची निर्मितीची प्रक्रिया ही वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते. पानांमध्ये जे काय क्लोरोफास्ट असतं, क्लोरोफिल इन दिस लिव्स, जे काय हरितद्रव्य असते क्लोरोफिल्स, त्याच्या सहाय्याने होत असतं. दिस प्रोसेस ऑफ द फूड प्रोडक्शन इन इज कॉल्ड द फोटोसिंथेसिस. ड्युरिंग दिस द प्रोसेस द प्लॅन्ट गिव्ह आउट द ऑक्सिजन्स. Plant appear the mainly green in the color due to this chlorophyll in this stem. म्हणजेच हरितद्रव्याच्या मदतीने सूर्यप्रकाश ही प्रक्रिया होत असल्याने अन्नाची निर्मितीची प्रक्रिया होत असते. त्याला प्रकाश संश्लेषण असे म्हणत असतात. सूर्याचे किरण जमिनीवर आले, सनलाईट आले की पाण्यामध्ये जे काही क्लोरोफिल्स असतं ते क्लोरोफिल्स काय करतं, वाढायला सुरुवात होतं आणि पानांवर सूर्यप्रकाश पडल्यामुळे त्याचं फोटोसिंथेसिस होतं, म्हणजे प्रकाश संश्लेषण होतं आणि त्यातून अन्न निर्मिती होत असते. मग या प्रक्रियेमध्ये वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतो, एक्झिस्ट करतो आणि वनस्पती हरितद्रव्यामुळे त्या प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात. म्हणजे वनस्पती कशामुळे हिरवी दिसते तर क्लोरोफिल्स या कंटेंटमुळे दिसत असते. क्लोरोफिल्समुळे एखादी वनस्पती हिरवीगार असते. त्यामुळेच फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया होत असते, अन्न निर्मितीची क्रिया होत असते आणि ऑक्सिजन निर्मिती होत असतो. ऑक्सिजन हा बाहेर टाकला जातो. म्हणजे कुठलीही वनस्पती ऑक्सिजन आपल्याला देत असते आणि वातावरणाचा जो कार्बन डायऑक्साईड येते तो स्वतः ती वनस्पती शोषून घेत असते. ओके, म्हणजेच सूर्यप्रकाश, सनलाईट, त्यामुळे क्लोरोफिल्स घटकामुळे फोटोसिंथेसिस प्रोसेस होते. प्रकाश संश्लेषण प्रोसेस झाल्यामुळे एखादी प्लॅन्ट ही क्लोरोफिल्स म्हणजे हिरवीगार होत असते. वॉटर न्यूट्रिशन्स असतात, कार्बन डायऑक्साईड असतो आणि सनलाईट हे वनस्पतीचे अन्न आहेत आणि वनस्पती आपल्याला काय देत असतं, ऑक्सिजन हा घटक देत असतो. ठीक आहे. आता आपण पुढचा टॉपिक पाहणार आहोत. काही ॲनिमल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनलॅक द फूड्स ऑफ ॲनिमल्स. ओके, प्राण्यांचे अन्नग्रहण म्हणजे काही प्राणी कसे अन्नग्रहण करतात, खातात, ते आपण पाहणार आहोत. द ॲनिमल्स हुज डज नॉट हॅव द क्लोरोफिल्स, they do not produce their own foods, they search of the food. ओके, मग जसं वनस्पती स्वतःचं अन्न तयार करतात तसं प्राणी हे स्वतःचं अन्न मिळवतात, पण ते काही प्राण्यांवर अवलंबून राहून दुसऱ्याचा जीव घेऊन किंवा दुसऱ्या वनस्पतींना खाऊन प्राणी जगत असतात. म्हणजेच प्राण्यांमध्ये मात्र हरितद्रव्य नसतं, प्राण्यांमध्ये क्लोरोफिल्स हे अब्सेंट असतं. काय असतं, डू नॉट, ॲनिमल्स डज नॉट हॅव द क्लोरोफिल्स, प्राण्यांमध्ये हरितद्रव्य नसतं, क्लोरोफिल्स नसतो. दे डू नॉट द प्रोड्यूस इन दिस ओन फूड. प्राणी स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाही, ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात. ते त्यांच्या अन्नाचा शोध घेत असतात, स्वतः अन्न ते शोधतात आणि अन्न मिळवत असतात.
They search of food. Animals such as the goats, sheep, horse eat grass. Wild wilds, the animals such as the tiger and lions meet this need for the food, hunting other animals which live on this plant. मग काही शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खात असतात. ओके, शेळी मेंढी हे गवत खातात. म्हणजे पृथ्वी तलावर जे काही गवत उगतात त्यातून ते आपला स्वतःचं अन्न बनवत असतात. शेळी, मेंढी, घोडा, हत्ती, उंट यासारखे प्राणी हे हिरव्या वनस्पतींवर जगत असतात. मग सिंह आणि वाघासारखे जे जंगली प्राणी आहेत ते वनस्पतीवर जगत नाही, मग तर ते दुसऱ्या प्राण्यांचा वर जगतात. म्हणजे त्यामध्ये मनकी असेल, छोटा लॉयन लांडगा असेल किंवा मोठा हत्ती असेल किंवा प्राणी एखादा प्राणी मेला तर त्याला आपलं अन्न बनवतात. म्हणजे लॉयन हा शिकार करतो आणि एखाद्या प्राण्याला मारून आपलं अन्न हे पूर्ण करत असतो. म्हणजे दुसऱ्यांवर ते डिपेंड असतात. ठीक आहे. इन द intake of the food and resultant growth in an important characteristics of the living things. मग अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी जी वाढ असते हे सजीवांचे लक्षण आहे. कुठल्याही प्राणी हा अन्न खाल्ल्याशिवाय तो आपली ग्रोथ वाढवू शकत नाही. मग त्याचे फूड्स कॅप्चरिंग प्रोसेस वेगवेगळी असू शकते. काही प्लांट्स जे आहेत ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, पण काही प्राणी उंट, घोडा, मेंढी, हत्ती हे दुसऱ्यांवर डिपेंड असतात. पक्षी देखील काही घटकांवर डिपेंड असतात. ते वनस्पतींवर जे काही दाणे असतात ते दाणे खातात. कोंबड्या जे आहेत त्या आपण दाणे टाकल्यानंतर किंवा काही कीटक खाऊन ते जगत असतात. सिंह, लॉयन्स, टायगर हे दुसऱ्याच्यावर डेड करून हंटरिंग दिस अदर ॲनिमल्स विथ लिव्हिंग दिस, ते दुसऱ्या प्राण्यांचा जीव घेऊन आपलं अन्न बनवत असतात. आणि घोडा, मेंढी, हत्ती हा गवत खाऊन आपला उपजीविका भागवत असते. म्हणजे यावरून असं लक्षात येतं की कुठलाही ॲनिमल्स अन्न खाल्ल्याशिवाय आपली स्वतःची ग्रोथ करू शकत नाही. ठीक आहे. आता आपल्याला अन्न मिळवता येतो, पण प्रत्येक प्राणी हा श्वास घेत असतो, रेस्पिरेशन प्रोसेस करत असतो, त्याला श्वसन असे म्हणत असतात. ओके, फर्स्ट आणि सेकंड दोन क्वेश्चन दिलेले आहेत. त्यामध्ये दिलेले होल्ड युअर हँड इन दिस फोल्ड ऑफ युअर नोज ऑर कीप युअर हँड नो युअर चेस्ट व्हॉट डू यू फील्स. मग स्वतःच्या नाकासमोर हात धरा किंवा छातीवर हात ठेवा, काय होईल तर आपली छाती ही अप डाऊन होताना दिसते. म्हणजे ब्रिदिंग श्वास घेण्याची प्रोसेस असते. इफ वी ऑब्झर्व अँड स्लीपिंग डॉग्स विट्स मुवमेंट ऑफ इट्स बिली डू वी सी. झोपलेल्या कुत्र्यामध्ये पोटाची कोणती हालचाल होत असते ती अप डाऊन कमी जास्त. श्वास घेतला की छाती फुलते, श्वास सोडला की कमी होत असते. ही प्रोसेस आपल्याला पाहायला मिळत असते. ओके, काही प्राण्यांमध्ये देखील लीफ ऑफ द प्लांट्स ते पण क्लोरोफ्लोस सारखा प्रोसेसने फूड रेस्पिरेशन प्रोसेस करत असतात. आपला टॉपिक रेस्पिरेशन सुरू आहे, लक्षात घ्यायचे. रेस्पिरेशन इज लिव्हिंग थिंग्स. ह्युमन्स कसं दोन लंग्स असतात, त्या लंग्सच्या सहाय्याने नोजवरती ती हवा येत असते आणि दोघी लंग्समध्ये फुफ्फुसांमध्ये ती जाते आणि कार्बन डायऑक्साईड एक्झिस्ट होत असतो आणि ऑक्सिजन आपण घेत असतो. आणि फिश असेल तर तो कल्ल्यांच्या सहाय्याने गिल्स म्हणतात, तर गिल्सच्या सहाय्याने तो पूर्ण पाणी आपल्या शरीरात घेतो आणि त्यातला ऑक्सिजन शोषून घेतो आणि परत पाणी एक्झिस्ट करत असतो. म्हणजे पाण्यातून ऑक्सिजन तो घेत असतो. ठीक आहे. लिव्हिंग थिंग्स इज नीड ऑक्सिजन इन दिस ऑर्डर टू द लिव्स inhaling oxygen and exhaling of this carbon dioxide from the form in the body due to the of oxygen is called as respiration. मग सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. मग ऑक्सिजन शरीरात घेणे व त्याचा वापरून शरीरात होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणे याला श्वसन असे म्हणत असतात. घेताना आपण ऑक्सिजन घेत असतो आणि फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर त्यातला रक्तातला कार्बन डायऑक्साईड मिक्स होतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जात असतो. त्याला CO2 असं आपण म्हणत असतो. या प्रोसेसला श्वास घेणे आणि श्वास सोडणे, ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडणे या प्रोसेसला आपण काय म्हणतो, रेस्पिरेशन म्हणजे श्वसन असे म्हणत असतो. मग ज्यावेळेस आपण कार्बन डायऑक्साईड घेतो त्यावेळेस आपली चेस्ट ही फुलत असते आणि ऑक्सिजन जेव्हा घेतो त्यावेळेस आपली ही छाती फुलत असते आणि कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस एक्झिस्ट करतो शरीराबाहेर टाकतो त्यावेळेस आपली छाती ही कमी होत असते. ठीक आहे, याला रेस्पिरेशन असे म्हणत असतात. द ॲनिमल्स सच ॲज द स्पीच, स्नेक, माऊस एक्सेट्रा हॅव द स्पेसिफिक ऑर्गन्स इज द रेस्पिरेशन. ऑन दिस अदर हँड प्लांट्स
रिप्रेझेंट बाय द मीन्स द मायक्रोस्कोपिक प्रोसेस ऑफ दिस स्टीम अँड लीव्स. मग मासा, साप, उंदीर, अळी, झुरड यासारख्या प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविक अवयव असतात, इंद्रिय असतात. तर वनस्पतींचं खोड व त्याच्या पानांवरील जे काही पॉईंट्स असतात, छिद्रे असतात, त्याच्या सहाय्याने तो रेस्पिरेशन श्वसन घेत असतो. ओके. मासा हा कल्ल्यांच्या सहाय्याने घेत असतो. स्नेक हा वेगळ्या पद्धतीने श्वास घेत असतो. झुरड असेल, उंदीर असेल, साप असेल, अळी असेल, हे वेगवेगळ्या पद्धतीने रेस्पिरेशन श्वसन हे करत असतात. रेस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द लिव्हिंग थिंग्स. मग प्रत्येक सजीवाचं लक्षण काय आहे की प्रत्येक सजीव हा रेस्पिरेशन श्वसन हा करत असतो. ठीक आहे. यावरून आपल्या लक्षात आलं की प्रत्येक लिव्हिंग थिंग्स हा त्याची ग्रोथ होत असते, त्याला फूडची आवश्यकता असते आणि तो रेस्पिरेशन करत असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत आपण थांबूया. धन्यवाद.